नमस्कार, मी सागर इंद्रभान खाडे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो गड किल्ल्यांची कथा आणि व्यथा या कार्यक्रमात। चला इतिहास पुन्हा जगूया। 350 गड किल्ल्यांनी समृद्ध असा माझा महाराष्ट्र सह्याद्री पर्वत रांगांच्या उज्ज्वल इतिहासाची साक्षी बनून आजही उभा आहे। 16व्या शतकात महाराष्ट्र धर्माची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली। अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, प्रत्येक पिढीने हा इतिहास गर्वाने आपल्या खांद्यावर मिरवला। आज आपल्या नवीन पिढीचे हे कर्तव्य आहे। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरचा महत्त्वाचा किल्ला पाहणार आहोत। तो म्हणजे किल्ले पन्हाळा। पन्हाळा किल्ला म्हणजेच महाराजांचा जिव्हाळा। अगदी हसत हसत मृत्यूला सामोरे जाणारे महाराजांचे सखे सोबती ह्या पन्हाळा किल्ल्याने बघितले आहेत। पन्हाळगडावर जात असताना सुरुवातीला वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा मोठा पुतळा बघायला मिळतो। पन्हाळगडाचा इतिहास पाहत असताना एका गोष्टीची प्रामुख्याने दखल घेणे आवश्यक आहे। पन्हाळगड हा असा एकमेव किल्ला आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 500 पेक्षा जास्त दिवस वास्तव्य केले। पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे। हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 2च मंदिर आहेत। एक मंदिर आहे ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि जे दुसरं मंदिर आहे ते पन्हाळगडावर आहे। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी। हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना नजरकैद केलं होतं आणि 13 जानेवारी 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट सुद्धा इथेच झाली होती। पन्हाळगड किल्ल्याचे अक्षांश 16.81 इतके आहे, तर रेखांश 74.11 इतके आहे। हा किल्ला कोल्हापूर शहरापासून साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे। पन्हाळगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 845 मीटर उंचीवर वसलेला आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून इसवी सन 1178 ते 1209 या काळात बांधला गेला। आतापर्यंत अनेक राजवटींनी या गडावर
आपले अधिपत्य गाजवले। त्यामध्ये शिकरधर साम्राज्य, यादव साम्राज्य, मराठा साम्राज्य तसेच ब्रिटिशांनीही आपले राज्य केले। पन्हाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम कोल्हापूरला यायचे आहे। कोल्हापूरला येण्यासाठी रस्ते, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग उपलब्ध आहेत। पुढे गेल्यावर पश्चिमेला 3 दरवाजे आहेत। शत्रूला सहजासहजी आतमध्ये प्रवेश न करता यावा म्हणून या 3 मुख्य दरवाजाची रचना केली आहे। 3 दरवाजाच्या आतमध्ये गेल्यावर एक विहीर आहे। या विहिरीचे पाणी 12 महिने आटत नाही। आजही येथील स्थानिक नागरिक या विहिरीचे पाणी पितात। पन्हाळगडाचं वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळगडाला चारी बाजूने दगडाची तटबंदी आहे। तीन दरवाजाच्या समोरच एक हनुमान मंदिर आहे। पन्हाळगडावर चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांची समाधी देखील आहे। चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी चित्रपटाद्वारे पुढे आणला। ऊपर जाना मना है, आणि मी बसू घेतो बरं। पुढे पुढे हळूहळू हे नाही काय नाही। हा आहे अंबरखाना। इथे गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 कोठारे आहेत। पूर्वीच्या काळी अन्नधान्याचा साठा इथेच केला जात असे। पन्हाळगडावर
छत्रपती ताराराणी यांचा राजवाडा आहे. या ठिकाणावरून छत्रपती ताराराणी आपला राज्यकारभार चालवत असे. पन्हाळगडावर देवी अंबाबाईचे मंदिर देखील आहे. पन्हाळगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे मंदिर देखील आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. हे आहे पन्हाळगडावरील टेहाळणी बुरुज. पन्हाळगडावर 3 मजली इमारत आहे, ती म्हणजे अंधारभाव. पहिला मजला हा पहारेकरिता राहण्यासाठी आहे. दुसऱ्या मजल्यावर गडावरून खाली येण्यासाठी एक चोरवाट आहे आणि तळ मजल्यावर एक विहीर आहे. पन्हाळगडावर जात असताना मेन गेट जवळ शिवरत्न वीर शिवा काशीद यांचा भला मोठा पुतळा आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत शिवरत्न वीर शिवा काशीद यांच्या समाधीजवळ. आम्हाला याला खूपच उशीर झाला.